ऐतिहासिक विंचूर शहर बनले अवैध धंद्यांचे माहेरघर. अवैध मुरुम उत्खनन, अवैध मटका दारू विक्री, रेशनिंग धान्याचा काळा बाजार, बनावट दारूचा कारखाना अन आता तर थेट एमडी ड्रगची विक्रीही सुरू. तब्बल 50 लाखांचे एमडी ड्रग जप्त करून 2 जणांना पोलिसांनी केली अटक. अवैध धंद्यांमागे राजकीय शक्तींचा हात आहे का? अन असेल तर तो पोलिसांनी मुळासकट उपसून काढण्याची ग्रामस्थांची मागणी. नाशिक जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर म्हणून विंचूर शहराची ओळख आहे, परंतु गेल्या काही दिवसांपासून ही ओळख पुसून अवैध धंद्यांचे माहेरघर अशी नव्याने ओळख पुढे येत आहे. कारण विंचूर शहर व परिसर गेल्या अनेक महिन्यांपासून अवैध मुरुम उत्खननाचे केंद्र बनले आहे. महसूल विभागाच्या यंत्रणेला हाताशी धरून मुरुम माफिया राजरोसपणे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून मुरुमाचा काळा धंदा करीत आहे. निफाड तहसीलदार, विंचूर मंडल अधिकारी, तलाठी यांना शासनाच्या नुकसानीशी काहीच देणे घेणे नाही, अशी सत्य परिस्थिती आहे. कारण वारंवार तक्रारी करूनही ही अधिकारी मंडळी काहीच कारवाई करताना दिसत नाही. म्हणजेच मुरुम माफियांकडून यांची आर्थिक सेटलमेंट तर झाली नाही ना, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. रेशन धान्याचा काळा बाजार हा देखील विंचूर शहरातच. अवैध मटका दारू विक्री, बोगस दारूचा कारखाना, गुटखा विक्री असे अनेक अवैध प्रकारचे व्यवसाय प्रशासनाच्या नाकावर टिचून म्हणा किंवा अर्थपूर्ण आशीर्वादाने सुरू आहेत. हे अवैध धंदे कमी झाले की काय? आता तर थेट एमडी ड्रगचीही विक्री होत असल्याचा सबळ पुरावाच आढळून आला आहे. तब्बल 50 लाखांचे एमडी ड्रग सापडले. याकूब खालिद मोमीन व संदेश अंबादास पापाळे या दोघांना या प्रकरणी पोलिसांनी अटकही केली आहे. म्हणजे एमडी ड्रगसारखे अंमली पदार्थांची विक्री देखील विंचूर शहरात राजरोसपणे होत होती हे स्पष्ट झाले आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक, विशेष पथक, स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे. विंचूर MIDC परिसरात एमडी ड्रग्ज या घातक अंमली पदार्थाची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून सदर कारवाई केली असता तब्बल 701 ग्रॅम मिली ड्रग जप्त करण्यात आले. याची किंमत तब्बल 50 लाख रुपये असून ड्रग्जसह गाडी, मोबाईलही जप्त केले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली असून लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिकचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे करीत आहे. विंचूर शहराची अवैध धंद्यांचे माहेरघर ही नव्याने होत असलेली ओळख पुसून काढण्याचे काम पोलीस आणि प्रशासनाने करावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.